अहो ऐकलत का मित्रांनो, तुमच्या माझ्या घरात आपल्या आईवडिलांचा संवाद 100% वेळा ह्याच वाक्याने सुरू व्हायचा आणि बहुतेक आपल्या घरात आपल्या जोडीदाराबरोबरचा संवाद पण ह्याच वाक्याने सुरू होतो. फार फार तर अरे ऐकलंस का इतकंच त्यात व्हेरिएशन असतं. पण मित्रांनो, खरंच आपण लक्षपूर्वक ऐकतो का? इंग्रजीमध्ये दोन छान वेगळे शब्द आहेत. एक शब्द आहे हिअरिंग आणि दुसरा आहे लिसनिंग. मित्रांनो, हिअरिंगचा अर्थ म्हणजे कानाने ऐकणे, जी की एक टेक्निकल क्रिया आहे, आणि लिसनिंग म्हणजे मनाने ऐकणे किंवा लक्षपूर्वक ऐकणे. तर मित्रांनो, हे लक्षपूर्वक ऐकणे किंवा ॲक्टिव्ह लिसनिंग हे एक स्किल आहे, आणि जे 5 मुद्दे महत्त्वाचे आपण जर पाळले तर ते स्किल आपण आपल्यामध्ये आणू शकतो. सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो मनुष्य बोलत असेल त्याच्याकडे पूर्ण लक्ष देणे आणि शक्य असल्यास त्याच्याशी आय कॉन्टॅक्ट ठेवणे, म्हणजे डोळ्यात डोळे घालून ऐकणे, जेणेकरून आपल्याला तो शब्दांबरोबर अजून काय सांगतोय ते सुद्धा कळू शकतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समोरच्याची 1-2 वाक्य झाल्यानंतर आपण आपल्या मनात विचारचक्र सुरू करतो की हा पुढे काय बोलेल किंवा ह्याला काय सांगायचं आहे. अशा प्रकारचं कुठलंही डिस्ट्रॅक्शन आपण आणलं की त्याच्या पुढची वाक्य आपण आपल्याला पाहिजे तीच ऐकायला येतात. तो काय बोलतोय ते आपण ऐकतच नाही. तर कुठल्याही प्रकारचा असा पूर्वग्रह दूषित ऐकणे ही अतिशय चुकीची पद्धत आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समोरचा बोलताना एखादी गोष्ट आपल्याला कळली नाही तर योग्य वेळी प्रश्न विचारून त्याचं स्पष्टीकरण करून घेणं हा ॲक्टिव्ह लिसनिंगमधला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. चौथी गोष्ट म्हणजे संपूर्ण समोरच्याचं बोलणं झाल्यावर त्यातला जो सारांश आपल्याला कळला आहे तो त्याला सांगून तुला नक्की असंच म्हणायचं होतं ना, हा फीडबॅक देणं गरजेचं आहे. आणि 5वा मुद्दा म्हणजे हे सगळं ऐकून झाल्यानंतर ते जे काही संभाषण आहे त्याच्यावर आपलं जे काही मत आहे ते प्रतिसाद म्हणून अतिशय शांतपणे सांगणं. मित्रांनो, ही 5 मुद्दे जर आपण पाळले तर आपण एक चांगले ॲक्टिव्ह लिसनर बनू शकतो. आता हे चांगले ॲक्टिव्ह लिसनर असण्याचे फायदे कुठले आहेत ते आता आपण बघूया. चांगले ॲक्टिव्ह लिसनर असण्याचे 5 महत्त्वाचे फायदे आहेत. सर्वात पहिला फायदा म्हणजे नातेसंबंध, मग ते आपले परस्परांमधले असोत किंवा मित्रमंडळीतले असोत किंवा जोडीदाराबरोबरचे असोत किंवा कंपनीतले असोत. ॲक्टिव्ह लिसनिंग जर तुमच्याकडे असेल तर नातेसंबंध दृढ व्हायला नक्कीच मदत होते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुठल्याही नात्यातले कुठल्याही संभाषणातले गैरसमज किंवा ज्याचं पर्यवसानानंतर वाद आणि भांडणात होतं ह्याचं मुख्य कारण म्हणजे लक्षपूर्वक न ऐकणे हे असतं. जर आपण लक्षपूर्वक ऐकण्याची सवय बाळगली तर वादविवाद किंवा गैरसमज कमी व्हायला खूपच मदत होते. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुठल्याही चर्चेमध्ये आपण जर लक्षपूर्वक ऐकत असू तर कुठलाही महत्त्वाचा मुद्दा जो समोरचा वक्ता सांगतोय तो आपल्या मेंदूतून किंवा आपल्या लक्षातून कधीही सुटत नाही. आणि याचाच उपयोग आपल्याला 4थ्या मुद्द्यात होतो की त्या चर्चेनंतर पुढे येणारे प्रश्न किंवा जे काही त्याच्यावर सोल्युशन द्यायचे असेल ती आपण आपल्या मनात योग्य वेळी विचार करून चटकन सांगू शकतो. आणि 5वा ॲक्टिव्ह लिसनिंगचा फायदा हा एखादी आपण जेव्हा नवीन गोष्ट शिकत असतो त्यावेळेस होतो. कुठलेही नवीन ज्ञान जेव्हा ग्रहण करायचं असेल तर तुम्हाला जर ॲक्टिव्ह लिसनिंगची सवय असेल तर ते खूप चांगल्या पद्धतीने आणि चटकन आत्मसात करता येतं. मित्रांनो, आत्तापर्यंत हे सगळं ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल की आपण लहानपणापासून तर कानावर जे पडतं ते ऐकतोच आहे आणि मग ते चांगल्याच पद्धतीने ऐकतो आहे. पण मित्रांनो, असं नसतं. ॲक्टिव्ह लिसनिंग करताना 5 महत्त्वाचे बॅरियर किंवा अडथळे आपल्याला येत असतात. ते तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जीवनात आलेले असतात. ते 5 मुद्दे आता आपण बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कधी आपण ॲक्टिव्ह लिसनिंग करत होतो आणि कधी करत नव्हतो. सर्वात पहिला अडथळा म्हणजे समोरच्याकडे अजिबात लक्ष न देता नुसतंच त्याला बोलायला सांगणं. जसं की मोबाईलमध्ये बघायचं आणि त्याला सांगायचं हां तू बोल मी ऐकतोय, किंवा आपण पेपर वाचत किंवा टी व्हीकडे बघताना समोरच्या आपल्या जोडीदाराला म्हणायचं हां तू बोल मी ऐकतोय. मित्रांनो, ह्याला अजिबात ॲक्टिव्ह लिसनिंग असं म्हणत नाहीत. दुसरा मुद्दा म्हणजे पहिल्या 1-2 वाक्यानंतरच आपण त्याच्याबद्दल मत बनवून मोकळं करतो की हा किंवा हिची ही नेहमीचीच रडकथा असते किंवा ही 100% खोटंच बोलते. असं एकदा आपल्या मनात ग्रह तयार झाला की पुढचं आपण तो काय बोलतो ते ऐकतच नाही किंवा ऐकून न ऐकल्यासारखं करतो.
तिसरा महत्त्वाचा बॅरियर म्हणजे असा असतो की समोरचं जे काही सांगायचा प्रयत्न करतोय त्यातली 1-2 वाक्य ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे हे तर आपल्याला आधीपासून माहिती आहे, हा काय नवीन सांगतोय. हा एकदा तुमचा ग्रह झाला की पुढचं काहीही तो जे बोलतो ते फक्त आपण कानाने ऐकतो, मनाने ऐकतच नाही. चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समोरचा मनुष्य ज्या गोष्टीशी आपल्याशी बोलायची इच्छा धरतोय त्या गोष्टीत आपल्याला अजिबात रस नसणे. जसं की समजा तुम्हाला शास्त्रीय संगीतात अजिबात रस नसेल आणि समोरचा मित्रमैत्रीण तुम्हाला अगदी रसभरीत वर्णन आत्ताच पार पडलेल्या महोत्सवाचं ऐकवत असेल सवाई गंधर्वाचं, तर तुम्ही तिकडे अजिबातच लक्ष देणार नाही. अशा वेळेला त्याला शांतपणे सांगणं की बाबा तू जे सांगतोयस किंवा तू जे सांगतेस त्या विषयात मला अजिबात रस नाही आहे, हे सर्वात जास्त श्रेयस्कर. आणि 5वा आणि महत्त्वाचा अडथळा म्हणजे आपण फिजिकली किंवा शारीरिकदृष्ट्या अतिशय दमून आलेला असू किंवा मानसिकदृष्ट्या अतिशय थकलेले असू. अशा वेळेला संध्याकाळी आपला जोडीदार किंवा एखादा मित्र किंवा मैत्रीण येऊन काहीतरी महत्त्वाचं आपल्याला सांगायला बघते. ज्या वेळेला आपण ऐकण्याच्या मानसिक आणि शारीरिक दोन्ही मनस्थितीतच नसतो किंवा परिस्थितीतच नसतो, अशा वेळेला शांतपणे त्याला सांगणं की आत्ता तू हे जे महत्त्वाचं सांगतोयस हे ऐकण्याच्या मी मनस्थितीत नाही आहे, आपण हा विषय पार्क करू आणि उद्या किंवा योग्य वेळी मी तुला सांगीन त्यावेळेस बोलू. मित्रांनो, ही 5 जर अडथळे आपण ओळखले आणि ते जर पार केले तर आपण एक अतिशय चांगले आणि सुयोग्य असे ॲक्टिव्ह लिस्नर होऊ शकू. ऐकणं या गोष्टीला आपल्या अध्यात्मातही खूप चांगलं स्थान दिलेलं आहे. अध्यात्मामध्ये त्याला श्रवण भक्ती असा एक अतिशय सुयोग्य असा शब्द आहे. तर मित्रांनो, हे सगळे मुद्दे आपण लक्षात घेऊन एक चांगले ऐकणारे बनूया. आणि तुम्ही आत्तापर्यंत हा व्हिडिओ ऐकून घेतला आहे म्हणजे तुम्ही पण त्यात तुमची गणना करता असं मी समजतो. अशीच छान माहिती ऐकण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा. आणि हो, संभाषण चातुर्यातील पुढचे मुद्दे ऐकण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.